कुठच्याही पक्षाला उमेदवारी नाही मागितली की मी स्वतः अपक्ष लढवायचा एक निर्णय घेतला की जे आता बघा लोकांना रस्ते महत्वाचे आहेत सुधारायचे, लोकांचे पाण्याचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. रेडी गावात मी बऱ्यापैकी 4 वर्ष वायरमन म्हणून काम केलं. वायरमन म्हणून काम केलं. नाही, ह्या पर्यटन दुसरीकडे लोकांना आम्ही उद्योगधंदा करण्यासाठी नक्की त्यांना प्रशिक्षण देऊन एक मार्गी लावा. तुम्ही सुविधा, आरोग्य सुविधा, इथे डॉक्टरांचे भरपूर प्रॉब्लेम आहे. मागील सत्ताधाऱ्याने जर केलं असतं तर आज डॉक्टर आपल्याकडे आले असतात. ह्या हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर नाही शिरोड्याचे. सगळ्यांना जावं लागतं सावंतवाडी नाही तर ओरोस. पण नक्कीच याच्या पुढे काय असेल त्यामुळे डॉक्टर सुविधा सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आम्ही. मी एकच आवाहन करेन, मी जिल्हा परिषदमध्ये उभा आहे. तुम्ही कधीही हक्काने मला फोन करा, आम्ही नेहमी तुमच्या सेवेसाठी आहोत. माझी निशाणी आहे नारळ. नारळ या निशाणीला प्रचंड बहुमताने मला विजयी करा, एवढंच मी तुम्हाला होणार. नक्कीच तुमचा मी विकास 100% करून टाकतो. नमस्कार. अगदी बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि सगळ्याच ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी रंगतदार लढती पाहायला मिळतात. काही ठिकाणी बंडखोर आहेत, काही ठिकाणी अपक्ष आहेत, तर काही ठिकाणी जी लढत आहे ती ठाकरेंची सेना विरुद्ध महायुती अशा पद्धतीची होते. आपण आता आहोत रेडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. रेडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खूप रंगतदार लढत होते. या ठिकाणी किरण पालियेकर हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्यासोबत आहेत किरण पालियेकर. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत. तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं तर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणं खूप कठीण असतं. तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात का उतरलात आणि पहिलं मला सांगा की तुम्ही कुठच्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती का? नाही, मी कुठच्या तरी पक्षाकडे उमेदवार आजपर्यंत नाही मागितली. मी माझ्या गावात पण उपसरपंच आहे. नुसता पक्ष वगैरे काही. कुठच्या गावामध्ये आहात उपसरपंच? आरवली. आरवली. आणि मी कुठच्याही पक्षाला उमेदवारी नाही मागितली की मी स्वतः अपक्ष लढवायचा एक निर्णय घेतला की काहीतरी आपल्या गावात विकास करायचा. रेडी, शिरोडा, आरवली या गावात आणि सागर तीर्थ. मग अपक्ष का लढताय? कारण जर कसं असतं, प्रत्येक जण इच्छुक असतो तो कुठच्या तरी पक्षाकडे उमेदवारी मागतो. तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात का उतरताय? पण मी कुठच्या पक्षात नसल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी. पण वाटलं नाही कुठच्या तरी पक्षातून उमेदवारी मागावी? नाही वाटलं असं काय. पण काय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं, म्हणजे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतर काय काय करायचं तुम्हाला? की जे आता बघा लोकांना रस्ते महत्वाचे आहेत. रस्ते आपले पूर्णपणे खराब आहेत. ते रस्ते सुधारायचे. लोकांचे पाण्याचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. लोकांना जेणेकरून ते पाण्याचे स्कीम राबवायचे. आणि लाईट हा विषय माझा असल्यामुळे तुम्ही म्हणताय की रस्ते सुधारायचे. आधी मला सांगा, हा मतदारसंघ आहे तो कसा विभागलेला आहे? काय कुठचे गाव येतात यामध्ये? रेडी हा मोठा गाव आहे. त्याच्यानंतर शिरोडा, केरवाडी, आरवली आणि सागर तीर्थ. सागर तीर्थमध्ये 2च गाव, सकेलेखोरा आणि टेमवाडी, 2 गाव येतात. मग तुमचं मूळ गाव कुठचं आहे? माझं मूळ गाव आरवली. आरवलीमध्ये आरवलीमध्ये तुम्ही रहिवासी आहात आणि अगदी रेडी मतदारसंघात, म्हणजे सगळ्यात मोठा रेडी आहे. मग रेडीमध्ये येऊन का लढताय? काय कारण काय? रेडीमध्ये मी ज्यावेळी म्हणजे टाटा मेटलिक कंपनीत असल्यापासून कामाला होतो. मी हेल्परचं काम करायचो. त्यानंतर मी नोकरीला वायरमन. तेव्हापासून रेडी गावात आम्ही बघितलंय म्हणजे कसं काय, म्हणजे काय होऊ शकतं रेडी गावात. एक चांगला गाव आहे रेडी गाव. तिकडचं आहे बऱ्यापैकी. म्हणजे मला आधी तुमचं शिक्षण ऐकून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमचं जन्म कुठे झाला, शिक्षण कसं झालं, आणि तुम्ही म्हटलात की मी एक कामगार म्हणून सुद्धा गरिबीत काम केलंय. मला सांगा तुमचं शिक्षण कुठे झालं, तुमचं पहिलं जीवन प्रवास आहे? माझा जीवन प्रवास असा आहे की मी पहिल्या 10वीपर्यंत माझं शिक्षण आहे. त्यानंतर मी ITI केलोय. ITI करून लायसन्स काढून मी कॉन्ट्रॅक्टर बनतोय. पण त्याच्या आधी मी होतो रेडीला वायरमन म्हणून. रेडी गावात मी बऱ्यापैकी 4 वर्ष वायरमन म्हणून काम केलं. वायरमन म्हणून काम केलं. त्यावेळी किती पगार होता तुम्हाला? त्यावेळी मला 2600 रुपये पगार होता. टाटा. ही किती सालातली गोष्ट? साधारण 2015 त्या आसपासची गोष्ट. आणि तिकडेच काम करत असताना मी एक म्हणजे लहानाचा मोठा झालोय. म्हणजे आज आमच्या घरात ह्याचे प्रॉब्लेम खूप होते. म्हणजे उद्योगधंदे करणारा कोणीच नव्हता. पण मी त्याच गावात मी मोठा झालो, रेडी गाव. माझा जो पूर्ण व्यवसाय हा तो रेडी गावामुळेच मी मोठा आहे. मग आता मग तुमच्या प्रश्नाकडे वेळ. तुम्ही म्हटलं की इथे रस्ते चांगले नाही, इथे पायाभूत सुविधा नाही. काय कारण आहेत? लक्षच द्यायला कोणाला वेळ नाही ना तिच्याकडे. अगोदरचे जे होते की ना सत्ताधारी किंवा कोणी असतील ते कोणाच्या पक्षाचा मी नाव प्रचार करणार नाही, पण त्यांनी तो करायला पाहिजे होते. रस्ते, पाणी, लाईट ठीक आहे. लाईट हा माझा विषय आहे, तो आम्ही करणारच आणि आम्ही करतो. प्रत्येक गावासाठी काय असेल लाईट, मी 100% आमचं सहकार्य असतं लाईटचं. आता राहिले पाणी आणि रस्ते, हे 100% 2च मिशन घेऊन आम्ही
काय तुमचं विजन काय आहे? म्हणजे मला सांगा की रस्ते, पाणी, त्याचबरोबर रेडी हा गाव खूप पर्यटन दृष्ट्या महत्वाचा आहे. म्हणजे महत्वाचं आहे. हजारो लाखो पर्यटक गणपतीसाठी येतात, गणपतीसाठी. दर्शन येतात. मला सांग, गणपतीकडे जाणारा रस्ता किंवा काय काय नेमकं काय तुम्हाला अडचणी वाटतात येते? मी पुढच्या 5 वर्षात नक्की त्यांचे जे रस्ते आहेत, पायवाटे आहेत, हम्म. ते 100% चांगले करणार. माझं पहिलं मिशन ते असणार हम्म, निवडल्यानंतर. आणि त्याचप्रमाणे पाणी. हम्म, रेडी गावात पाण्याचे भरपूर प्रॉब्लेम आहेत. हम्म, पाण्याविषयी भरपूर प्रॉब्लेम आहे. पाणी तसं शिरोडा गावात. हम्म, आरोलीत आमचं ठीक आहे, आमच्या आरोलीमध्ये पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही, साखर तीर्थामध्ये काय प्रॉब्लेम नाही. हम्म. पण हे दोन्ही गावाचे पाण्याचे प्रॉब्लेम होते, नक्कीच मी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. मगाशी तुम्ही म्हटलात मी आरवलीमध्ये जन्म, मग कसा, म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात मी कामाच्या निमित्ताने रेडीमध्ये राहत रेडीमध्ये होतो. हो. मग आता रेडीशी तुमची कशी नाळ जुळलेली आहे, रेडी गावाची? आहे जुनी माझी ओळख आहे सगळ्यांची. सगळ्यांचं प्रोत्साहन बऱ्यापैकी आहे मला. हम्म. रेडी गावातल्या सगळ्या लोकांची मी आत भेटून घ्या ओके आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणताय की मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रिकच्या माध्यमातून कसं कसं जोडले गेलेलं आहे तुम्ही? प्रत्येक मगाशी म्हटलं तुम्ही लाईट गेली की मला पहिला फोन येतो, काय सांगाल सविस्तर मला सांगा. हे कुठेही जरी पोल पडला ह्या तिन्ही याच्यात, पण माझ्याकडे जे मॅन पॉवर असते, आम्ही जाऊन ते काम करतो. जे लोक मला आहे, आता तौते वादळामध्ये इतर कुठेही लाईट नव्हती. पहिली ह्या आमच्या शिरोडा आणि आरोलीमध्ये लाईट आम्ही चालू केली. तौते वादळ जो मोठा प्रसंग होता त्यावेळी. ते ते प्रश्न तुम्हाला सोडायचे. मला सांगा, त्याचबरोबर पर्यटन दृष्ट्या सुद्धा हा जो भाग आहे खूप महत्वाचा. शिरोडा असेल, आरवली असेल, हा सगळा भाग पर्यटन दृष्ट्या महत्वाचा आहे. पर्यटन दृष्ट्या कसं विकसित झालं पाहिजे होतं? ह्या पर्यटन दुसरीकडे लोकांना आम्ही उद्योगधंदा करण्यासाठी नक्की त्यांना प्रशिक्षण देऊन एक मार्ग गेलो, बाबा तुम्ही धंदे करा, जेणेकरून छोटे छोटे धंदे करून तुम्ही वर येऊ शकता. याची पण आम्ही त्यांना लोकांना आम्ही स्कीम राबवणार 100%. जेणेकरून लोकांना प्रोत्साहन करणार की तुम्ही हे धंदे चालू करा, व्यवसाय काय चालू करा, व्यवसायाकडे वळा, नोकरी न करता व्यवसायाकडे वळा. ताजसारखा प्रकल्प तुमच्यापासून जवळ होतोय, त्याचा कसा फायदा होऊ शकेल त्या तरुणांसाठी? 100% होऊ शकतो त्यांना ताजसारखा. त्यासाठी तुमचे प्रयत्न नेमके काय राहणार? म्हणजे तुम्ही एक युवक म्हणून तुमच्याकडून एक वेगळा नाही, ताजसाठी प्रॉब्लेम का होणार? ताज ही जमीन काहीतरी वादग्रस्त आहे, 39 सर्वे नंबरचा काहीतरी वादग्रस्त विषय आहे. त्यामुळे त्या लोकांना एकत्रित करून झालं असतं प्रकल्प. म्हणजे इथल्या लोकांना जे पाहिजे ते करून एकत्र करून करायचा विषय. लोकांच्या विरोधात आम्ही कधीच जात नाही आणि करणार पण नाही. शेतकरी सुद्धा इथला महत्वाचं केंद्र होतं. काजू आहे, सुरंग आहे. सुरंगसाठी आज सुरंगीचा दर जो आहे तो 800 रुपये आहे. पण तुझं प्रोसेसिंग काय झालं तर अजून दर वाढू शकतो ना. त्याच्यावर सुद्धा काहीतरी करू शकतो. भविष्यात निवडून आल्यानंतर आपण काहीतरी चर्चा करून त्याचं सुद्धा माध्यमातून प्रशिक्षण कोण देऊ शकतो. तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलात की लघु उद्योजकांना प्राधान्य द्या. कसं आहे तरुण, काय आज तरुणांचं कसं इथलं काम चालतं, बेकारांना काम देण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न असणार? मी प्रत्येक प्रशिक्षण देणार. ते ग्रामपंचायतल्या लोकांना मी माझे ज्यावेळी नेमून समजा निवडून आल्यानंतर मी प्रशिक्षण देऊन त्या लोकांना कसं उद्योजक बनवता येईल ते करू शकतो. आणखी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आरोग्य सुविधाचा. आरोग्य सुविधाबाबत तुमचं मत काय? आरोग्य सुविधा इथे डॉक्टरांचे भरपूरच प्रॉब्लेम आहे. मागील सत्ताधाऱ्याने जर केलं असतं तर आज डॉक्टर आपल्याकडे आले असतात. ह्या हॉस्पिटलमध्ये एकही डॉक्टर नाही शिरोड्याचे. सगळ्यांना जावं लागतं सावंतवाडी नाही तर ओरोस. पण नक्कीच याच्या पुढे काय असेल तर आम्ही डॉक्टर सुविधा सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आम्ही निवडून आल्यानंतर. शासनाच्या विविध योजना असतात, त्या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं काय असणार आहे? मी काय करणार ह्या पुढे माझं या निवडून आल्यानंतर ह्या मी ऑफिस माझं ओपन करणार आणि ऑफिसमधनं मी काय करणार की जे शासनात ज्या काही योजना येतील ते प्रत्येकाचं कसं पोचता येईल व्हॉट्सअप ग्रुप मार्फत किंवा ग्रामपंचायत मार्फत ते सगळे आम्ही त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणार. शासनाच्या ज्या काही योजना असतील ते, जेणेकरून कोणी वंचित राहू नये या शासनाच्या योजनापासून. शासनाची बऱ्यापैकी योजना असतात पण आमच्या लोकांना माहीत नसतं काय करायचं काय नाही. नक्कीच मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार. थांबवलं ना. मला सांगा, रेडी जर बघितलं तर कायमच इथले जे प्रतिनिधी आहेत ते सत्ताधारी पक्षाचे राहिले, तरी विकास का राहिला असं तुम्हाला वाटतंय? किती वर्ष तरी सत्ताधारी पक्षाचे पद भोगलेली माणसं इथं होती. खूप जण येऊन गेले 5-10 वर्षापूर्वी, पण विकास नाही झाला रेडीचा. रस्ते नाही झाले. लाईट हा झालेला विषय. लाईटीचा काय प्रॉब्लेम होणार नाही. लाईट हा आपल्या हातातला आम्ही करू शकतो. मग तुम्हाला काय वेगळं करायचंय? माझं जे विजन आहे ते मी ज्यावेळी निवडून येईल त्यावेळी करून दाखवणार.
100%. मला सांगा, पर्यटन दृष्ट्या बघितलं तर अगदी रेडी हो, रेडी ही 5 किलोमीटर गेलं की गोवा सुरू गोवा होतं. सुरू होतोय. मग गोव्यासारख्या ठिकाणचे रस्ते चांगले होतात, हम्म, तर आमच्या बॉर्डरवरचे रस्ते खराब होतात. हे 100% पहिला मी ते म्हणजे रस्त्यावरच भर देणार पाहिजे निवडून आल्यानंतर, जेणेकरून रस्ते चांगले व्हायला पाहिजे, जेणेकरून आपला बाहेरचा पर्यटक आपल्या सिंधुदुर्गात आला पाहिजे, म्हणजे जेणेकरून रेडी शिरोडा लोकांचे व्यवसाय चालले पाहिजे. हम्म. याच्यासाठी मी नक्कीच भर देणार. मला सांग, गणपती मंदिर आहे ते रेडीचं गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. किती पर्यटक येतात इथे? दिवसाला कमीत कमी 100-200 पर्यटक असतात गणपती मंदिरासाठी दर्शनाला. आणि शिरोड्यासारख्या भागामध्ये किती पर्यटक येतात? हजारो पर्यटक असतात. हजारो पर्यटक. हजारो पर्यटक. तुम्ही काय करणार? पर्यटक इथे येत आहेत, तरुणांना काय आवाहन कराल? तरुणांना समजा स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केले, हम्म, मी अजून व्यवसाय सुरू केले, तर जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल हम्म, आणि इथंच ते काम करून इथंच राहू शकतात. गोव्यासारख्या ठिकाणी कामाला द्यायची त्यांना गरज पडणार नाही. हम्म, ते जे शासनाचे जे काही स्कीम असतात ते त्यांना 100% त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हम्म, आणि आणि जेणेकरून त्यांना प्रोत्साहन करणं की धंदे व्यवसाय करा. हम्म, जो काय आहे तो व्यवसाय तुम्ही स्वतःचा करा, दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं नाही. आता मी सुद्धा एका वायरमन नोकरी होतो तिकडे सोडून मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. हम्म. असंच लोकांना सांगतो की तुम्ही असं करा म्हणून. आता तुम्ही मगाशी महत्वाचा मुद्दा उपस्थित करा की इथले लोक गोव्यात जातात. किती लोक जातात इथून गोव्यात? 60% लोक तरी गोव्यात कामाला जातात. तरुण. तरुण तुम्हाला असं करायचं की इथल्या लोकांनी इथे इथंच काम करायचं इथल्याच लोकांनी. हां. त्यासाठी पर्यटनाचा फायदा कशा? पर्यटनाचा फायदा आपल्याकडे आहेच ना भरपूर. हम्म, आपल्याकडे बघा प्रसिद्ध एक आपलं विठोबा मंदिर आहे, सागर तीर्थ बीच आहे, पोमॅन्तो सारखं हॉटेल आहे हम्म, बघण्यासारखं. रेडीला गेलात तर गड किल्ले आहेत. हम्म. आता मगाशी तुम्ही म्हटलं पोमेंतसारखं हॉटेल, अशा पोमेंतसारखं हॉटेल्स येत आहेत, पण त्यांना सुविधा पाहिजे, त्यांना पाणी पाहिजे, त्यांना चांगले रस्ते पाहिजेत. आणखी हॉटेल्स येऊ शकतील. येऊ शकतात, पण त्यावेळी आपण करू नये जसं 100% आपण करायचा विचार केला. ज्यावेळी पर्यटक हॉटेल्स चालू करायचे, आता गोव्यातनं समजा मोप्यात उतरतात, मोप्यातनं लोक हायवेवर येतात, इथून आले की रोडने छोट्या रोडने येतात, हम्म, जेणेकरून हा रस्ता जर चांगला असतं तर पर्यटक अजून वाढला असतं ना आपल्याकडे यायला. बरोबर. आज पर्यटक काय येत नाही की बाबा रस्ते खराब आहेत, हम्म. त्यामुळे पर्यटक कमी इथून गेल्यानंतर पहिलं बीच कुठचं मिळतं गोव्यातलं? हरमल. हरमल. हरमलला किती गर्दी असते हरमलला भरपूर आणि गर्दी शिरोड्याला किती गर्दी असते? हा एक म्हणजे आधी नाही, दाखवण्यासारखा. लोक आपले आता गोव्यातले लोक काय म्हणतात की शिरोड्याचा बीच खरंच चांगला आहे. हम्म, लोक येतात, पण ज्यावेळी जातात की नाही त्यावेळी त्यांना रस्त्याचा खूप म्हणजे प्रॉब्लेम होतो. हम्म, पार्किंग व्यवस्था. आता लोकांनी आमच्या बऱ्याचशा जमिनी बाहेरच्या लोकांना विकल्यात, हम्म. 100% विकले होते. आता काय होणार पुढच्या वेळी की आमच्या लोकांना समुद्रावर जायचं असेल तर स्वतः तिकीट काढून बघायला जावं लागेल. मग त्यासाठी लोकांना जाणं की तुम्ही जमिनीपट्टी विकू नका आपलं, बरोबर. तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करा. काय त्याच्यात काय छोटे 2 रूम काढा, चालतील, काय प्रॉब्लेम नाही. आता असं इन्स्टा आहे, फेसबुक आहे, ह्या माध्यमातून ते आपलं जाहिरात करू शकतात. हम्म. की त्याचा चला प्रत्येकाला फायदा होतो जाहिरात केल्यामुळे. आता अनेक बँका आहेत, पतपुरवठा सुद्धा करतात. हां, पतसंस्था पण तुम्हाला बँक देते, लोन देते. बरोबर. त्या लोनचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ते जे काय प्रॉब्लेम आहेत म्हणजे गव्हर्नमेंट करणं ते लोकांपर्यंत मी 100% पोहोचवणार. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की मी एकत्रीकरण करणार तरुणांचं आणि तरुणांचं एकत्रीकरण करणार. बरोबर, 100%. तरुणांची संख्या किती असेल साधारण या भागामध्ये? आता नवीन नवीन पोरं भरपूर आहेत, जवळजवळ 30-40% लोक नवीन पोरं आहेत. हम्म. पण ती गोव्यामध्ये जातात. गोव्यामध्ये जातात की कोणाला आपल्याला कसं काय करायचं ते लोकांना माहीत नसतं ना, म्हणजे व्यवसाय कसा सुरुवात करायची. बरं. आता आम्ही सुद्धा शून्यातनं आलो, म्हणजे आम्हाला पण व्यवसाय पहिला काहीच माहीत नव्हतं. आम्ही त्यावेळी हेल्परचं काम करूनच वर आलो आजपर्यंत. मगाशी तुम्ही म्हटलात की माझं एक मध्यवर्ती ठिकाणी ऑफिस असेल, कसं कसं असेल आणि त्यात काय काय सुविधा? माझं स्वतःचं ऑफिस आहेच. हां. पण निवडून आल्यानंतर निवडून तुम्हाला आल्यानंतर अजून एक मी ऑफिस घालून आणि तिकडचे जे काय शासकीय, जे काय मला वरून येतील शासकीय माहिती ती लोकांपर्यंत पोहोचवणार आहे 100%. आणि त्यांना काय जर मदत लागली तर मी 100% त्यांना हे मदत करणार. म्हणजे कुठचे असो, बँकेत लोनसाठी असेल, काय असेल तर चौकशी करून देऊ शकतो. तुम्ही म्हणताय की मी हे करणार, पण गेल्या तुम्ही काही महिने किती वर्ष असेल तुम्ही काय काय समाजोपयोगी कामं केलेत, काय केलं सांगा? आरोली गावात मी उपसरपंच आहे. हम्म. आरोली गावात बघा, आमच्या पहिले गावात खूप वाद होते. वादीवाद म्हणजे सगळे शांत झाले आता. आरोली गावात एकदम शांत झालेलं आहे. म्हणजे 5-10 वर्षापासून जर काढलं ना तर गावात भरपूर प्रॉब्लेम होते. आज लाईटचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असतो. लाईटच्या प्रश्नावर तुमचं मी लाईट हे 100% लोकांना माहिती आहे. मला एक फोन केला की लाईटचा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करतो, काही असो, रात्री असो, 12 वाजो, 1 वाजो, आम्ही कधीही करतो. मी माझ्या मतदारसंघात मी लाईट काळोखात ठेवत नाही कोणाला. कुठच्या भागासाठी?
म्हणजे माझ्याकडे पूर्ण तालुक्याचं काम माझ्याकडे आहे. हं. पण मी प्रामुख्याने माझ्या ह्या मतदारसंघात मी कधीच कोणाला म्हणजे काळोखात ठेवायचा प्रयत्न करत नाही. म्हणजे पोल पडला किंवा बदलायचं असेल लगेच आम्ही बदलून मोकळे करतो. मग त्यावेळेला तुम्हाला कधी फोन येतो, तुम्ही जाता? आम्ही जातो कधी जातो. त्यासाठी कशी तुमची टीम कार्यरत असते? माझी स्वतःची टीम आहे ना, 15 माणसांची टीम आहे, 2 गाड्या आहेत, मशिनरी आहेत माझ्याकडे. हं, हं, हं. त्यांना आम्ही कामाला लावून करतो. आता हल्लीचं उदाहरण बघा, आता घोडेमुखला जत्रेच्या वेळी ट्रान्सफॉर्मर फेल झालेला. साधारण 7 वाजता 7:30 वाजता हं. आम्ही 11 वाजता जाऊन चेंज करून त्यांची लाईट चालू करून घेऊन आलो रात्री जाऊन. म्हणजे गावात कार्यक्रम घोडेमुख यात्रा मोठी होती म्हणून. हं. मला सांगा, दलित वस्तीसाठी सुद्धा तुमच्या मनात काहीतरी करायचंय. दलित वस्तीसाठी काय, कशा पद्धती योजना राबवणार? किती, कुठच्या भागात दलित वस्ती आहे? दलित वस्ती शिरोडा आहे, आरवली आहे आणि रेडीला पण आहे. हं. या इथल्या मतदारांना काय सांगाल? कशा पद्धतीने तुमच्यासाठी मी योजना राबवणार? दलित वस्तीसाठी तुमचं नेमकं काय व्हिजन आहे? नाही, दलित वस्तीला जे काय शासनाचे तुमच्या वरच्या स्तरावरून जे काय माहिती येते ते नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवणार मी. हं. आता त्या योजनेपासून भरपूर वंचित आहेत लोक दलित वस्ती. मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की निवडून आल्यानंतर तुमचा 3 महिन्यातला पहिला व्हिजन काय असणार? काय करायचं तुम्हाला? पहिला माझा विजन असणार 100% लोकांपर्यंत पाणी. पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे. पाण्याचा जो जलजीवनचा विषय आहे ते सगळं हे करून त्यांना मी प्रामुख्याने त्यांचा पहिला विषय मिटवणार. म्हणजे घराघरात पाणी घरात पोहोचवणं. पहिलं पाणी पोहोचवणार. पाणी पोहोचवणं हा पाणी. तुमचं पहिलं पहिलं. विजन. लाईट तर तुम्ही दिली. लाईट ही मी स्वतःच देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि रस्त्यांचा प्रश्न? प्रामुख्याने पहिलं पाणी घेणार. पाणी झाल्यानंतर मग रस्त्याला हात घेणार. लोकांना त्यात महत्वाच्या सुविधा उपलब्ध, रस्ते, लाईट आणि पाणी. लाईट हा माझा विषय असल्यामुळे तो कधी आपण करू शकतो. हं. आता राहिले पाणी. पहिला मी 3 महिन्यात पाण्याचा विषय मार्गी लावणार. शेवटी मतदारांना काय आवाहन कराल? मी एकच आवाहन करीन, मी जिल्हा परिषदमध्ये उभा आहे आणि तुमचा किरण स्वतःचा, तुम्ही कधीही हक्काने मला फोन करा. आम्ही नेहमी तुमच्या सेवेसाठी आहोत. जे काय लागेल ते 5 वर्षात तुम्हाला नक्कीच आम्ही आमच्याकडनं सहकार्य. माझी निशाणी आहे नारळ. नारळ या निशाणीला बहुमत, प्रचंड बहुमताने मला विजयी करा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि नक्कीच तुमचा मी विकास 100% करून टाकेन, जेणेकरून कोणाला त्याचा मत घातलेल्याचं हे होता कामा नये, बाबा चुकीचा मत माणसाला गेला. नक्कीच. तर नक्कीच हे होते किरण पालियेकर. त्यांनी तुम्हाला आवाहन केलंय की मला एकदा संधी द्या, मी तुमचा विकास नक्कीच करून दाखवेन. आपल्याला पाहायला लागेल की रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक आहे ती अतिशय प्रतिष्ठेची समजली जाते. या मतदारसंघात मतदार नक्की कोणाला कौल देत आहेत.